हॅलो, नमस्कार सगळ्यांना. खूप स्वागत आहे माझ्या कुटुंबाचं आजच्या सत्रामध्ये. खूप खूप हृदयापासून, मनापासून आणि माझ्या आतल्या परमात्म्याकडून तुमच्या सगळ्यांच्या आतमध्ये असणाऱ्या त्या दिव्य शक्तीला, त्या दैवत्वाला मी खूप हृदयापासून प्रणाम करते. आज मी एक खूप सुंदर वाक्य ऐकलं. त्याच वाक्याने आपण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. ते वाक्य असं होतं की आपण एक आत्मा म्हणून, आपण आता सगळ्या आत्म्याच्याच गोष्टी बोलतो. तर हे या देहामध्ये किंवा आपण ज्या कुटुंबात राहतोय किंवा हे जे आपण रोजचं जे सगळं आपलं आयुष्य हे करतोय, तर ते करत असताना आपल्याला सतत एक कोणीतरी सांगणार पाहिजे, सतत कुठेतरी आठवण राहिली पाहिजे की आपण केवळ हे शरीर नाहीये, शरीर नाहीये. एक खूप मजेदार किस्सा मी तुम्हाला सांगते. मी मुंबईच्या आमच्या इथे एक ध्यान सत्र ठेवलं होतं आणि जेव्हा मी गेले होते तिथं, तेव्हा सगळे मास्टर आले होते, सिनियर ध्यानी मास्टर आले होते, जसं शंपा मॅम होत्या आणि बाकी सगळे होते. तर तिथं रामराजू सर म्हणून आपलेच संस्थेचे एक सिनियर मास्टर होते आणि ते सगळ्यांना हे सांगत होते की नेहमी लक्षात ठेवा. आणि आता ते साऊथ इंडियन मास्टर आहेत बऱ्यापैकी आपल्या संस्थेमध्ये. साऊथ इंडियन जास्त मास्टर आहेत, चेन्नई किंवा आंध्रातले किंवा म्हणजे आंध्रातले पण आहेत, तमिळनाडू, केरळ वगैरे त्या साईडचे बरेचसे मास्टर आहेत त्या भागातले. आता त्यांच्या बोलण्यामध्ये थोडासा त्यांचा एक प्रकारचा टोन येतो जो प्रत्येक भाषेमध्ये होतो. जसा आपला वेगळा टोन असतो प्रत्येकाचा, पंजाबी लोकांचा वेगळाच टोन असतो त्यांचा बोलताना. तर सरांची भाषा पण तशीच, त्या पद्धतीने जेव्हा ते हिंदीमध्ये बोलतात तर ते म्हणजे ते जाणवतं की बऱ्याचशा लोकांना असं ते असं वाटतं की लगेच कळून येतं की म्हणजे सर तिकडचे आहेत वगैरे म्हणून. आणि ते बोलतात पण त्याच प्रकारे. पण सरांचं जे आपण ज्ञान ऐकतो, जेव्हा त्यांचं आपण बोलणं ऐकतो बऱ्याचशा गोष्टी, तेव्हा आपल्याला ते आतपर्यंत उतरतात. असा सरांचा इतका प्रभाव आपल्यावर पडतो, आपल्या मास्टरचा. तर ते एकदा सांगत होते आणि ते म्हणत होते की आप सभी लोगों को ऐसे याद रखना है, असं करून त्यांच्या ते साऊथ इंडियन भाषेमध्ये सांगत होते की तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायचे की तुम्ही केवळ शरीर नाही आहात, तुम्ही सगळे आत्मा आहात. आणि त्यांनी मग समोरच्यांना सगळ्यांना प्रश्न विचारला. आता त्या दिवशी जे तिथं ध्यान करणारी लोक जमली होती, त्यामधले काही लोक जुने ध्यानी होते, ज्यांना हे कोण मास्टर आहेत त्यांच्याबद्दल माहिती होती, आपली संस्था पिरॅमिड संस्था काय काम करते, आपल्या संस्थेचे संस्थापक ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी सर यांच्याबद्दल माहिती होती की कसे सर स्वतः एक इंजिनियर होते आणि कसा त्यांनी एक एक घरोघरी जाऊन ध्यानाचा प्रसार प्रचार केला. आणि हे सगळं त्यांना माहित होतं बॅकग्राऊंड. अशी आपली लोक होती, काही जुने मास्टर होते आणि काही नवीन होते. तेव्हा सर म्हणत होते त्यांना, रामराजू सर, की तुम्हाला जर कोणी नाव विचारलं तर तुम्ही काय सांगता. मग एक जर समोर होत्या, त्या म्हणल्या मी हे हे नाव सांगते, तुम्ही काय सांगाल. मी ते नाव सांगेन. मग ते म्हणले रॉंग, हे नाव आपण सांगतो पण हे आपण शरीराचं नाव सांगतो. पण आपण खरं तर कोण आहोत की आपण, हे आता माझं नाव जसं विपुल आहे तसं मला कोणी विचारलं तर मी विपुल सरांसमोर सांगितलं तर सर म्हणले रॉंग, हे असं नाहीये, तुम्ही आत्मा आहात. असं म्हणून सर सांगत होते. तर समोर एक थोडेसे ज्येष्ठ गृहस्थ बसले होते, सिनियर होते. तर ते सरांना म्हणाले मला एक प्रश्न विचारायचे म्हणले. मग म्हणले तुम्ही म्हणता की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मग जे आपलं आयडेंटिटी कार्ड असतं, आधार कार्ड, हे ते, त्याच्यावर कसं लिहायचं की मी आत्मा आहे. आणि असं त्यांनी विचारलं. म्हणजे त्यांचा प्रश्न कदाचित मला माहित नाही, मजेशीर होता एकदम, मला तर असा मजेशीर वाटला तो. तर रामराजू सर थोडे हसले आणि म्हणले की हे तुम्हाला बाहेर सांगायची गरज नाहीये, जिथं जे सांगायचे ते आपण सांगायचं. आपण आधार कार्डच्या ठिकाणी जाऊन जर म्हणलं की मी, मला काही नाव नाहीये, मी देह नाहीये, मी आत्मा आहे, तर कोणी मानेल का ते. आणि लोक म्हणतील अरे कुठून आलाय हा, असं का बोलतोय, असं वाटेल लोकांना. त्यामुळं जर आपण असं बाहेर जाऊन प्रत्येकाला म्हणायला लागलो की नाही नाही नाही, मी तर काही कपडे मला जास्त नको, मला, मी तर मुळात आत्माच आहे, असं तसं, तर लोक म्हणतील ह्यांना वेड लागले, बहुतेक काहीतरी बडबड करतात. तर म्हणजे त्या दिवशी हे त्या जे गृहस्थ होते त्यांनी विचारलं, तर ते विचारणं सुद्धा हे दैवी योजनेचा प्लॅन होता. कदाचित तिथं असणारे बरेचशे लोकांच्या डोक्यात पण विचार आला असेल, अरे असं कुठे विचारतात का, हा प्रश्न काय विचारण्यासारखा आहे का, हे तर आतून समजण्यासारखा प्रश्न आहे. पण कदाचित ते विचारणं सुद्धा, कदाचित नाही, ते विचारणं सुद्धा एका दैवी शक्तीचा, दैवी योजनेचाच एक भाग होता असं आपण म्हणू. आणि सरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या ठिकाणी जिथं असता त्याप्रमाणे वागायचं.
तुम्ही जेव्हा व्यवहारात असता, तुम्ही मार्केटमध्ये आहात, तुम्ही जेव्हा या भौतिक जगामध्ये आहात, तिथं जाऊन जर तुम्ही सगळ्यांना ओरडून ओरडून सांगायला लागला, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, तर असं बोललेलं चालणार नाही. तर जिथं जे सांगायचंय ते तिथं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. जिथं व्यवहार दाखवणं गरजेचं आहे. जेव्हा जिथं शरीर म्हणून एक आपण व्यक्ती म्हणून वागणं गरजेचं आहे, ते तिथं वागलंच पाहिजे. नाहीतर तुम्ही प्रत्येक ठिकाणी मी आत्मा आहे, मी आत्मा आहे म्हणून असं केलं तर आपलं रोजचं जगणं अवघड होऊन राहील. तर अशा प्रकारचं सरांनी उत्तर दिलं. अम, तर मी हा विषय निघाला ह्याच्यावरून, की मी आज एक असं वाक्य ऐकलं, की आपण एक आत्मा म्हणून जेव्हा इथं येतो, इथं सगळं आपलं रोजचं कार्य करतो, तेव्हा आपण फक्त विस्टम विस्टम आपल्याकडे आतमध्ये आहे. आपण फक्त रोज ही माहिती, हे ज्ञान घेत असतो. म्हणजे ह्याचं एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगते. काही लहान मुलांना ना काही गोष्टी शिकवल्या, की ते एका मिनिटात पिकअप करतात. इव्हन आपण सुद्धा, आपण जेव्हा लहान होतो, तेव्हा समजा आपल्याला आई-वडिलांनी किंवा शाळेमध्ये आपल्याला 4 गोष्टी शिकवल्या गेल्यात. पण त्यातली एक गोष्ट अशी असते ना, की एकदा सांगितली की आपल्या डोक्यात बसते. आणि बाकीच्या 3 गोष्टी शिकायला कदाचित वेळ लागतो. हे कशामुळे होतं? कारण तो जो आत्मा आहे, तो जो जीव आहे, तो मागच्या अनेक जन्मांमध्ये त्याचं ते जे मिळवायचं आहे त्याच्यामध्ये कौशल्य, ते मिळवून झालेलं आहे. पण जेव्हा ह्या जन्मामध्ये पुन्हा पहिल्यांदा तो ती गोष्ट शिकतो, बघतो, तेव्हा त्याला जास्त घासावं लागत नाही तिथं. थोडक्यातच पहिल्या प्रयत्नातच तो जीव ते पटकन कॅच करतो. अशा कितीतरी गोष्टी आपल्या सुद्धा आयुष्यात आहेत बघा. काही जणांना शिवणकाम असेल, लोकरीचं काम असेल, पटकन पहिल्या झटक्यात त्या मुलीला लोकरीचं काम जमतं. आणि मग बाकी तिच्याबरोबर जे क्लास लावलेले असतात, ते खूप दिवस लावतात ते शिकायला तीच गोष्ट. त्यांना वेळ लागतो खूप जास्त. तोपर्यंत ही मुलगी शिकून पुढे जाऊन त्याचे लोकरीचे प्रॉडक्ट्स बनवायला सुरू करते. हे एक उदाहरण झालं. शिवणकाम असेल. काही जणांना पटकन जमतं. लगेच मशीनवर बसून ते सुरू पण करतात. त्यांना जास्त खूप सांगत, "हां, हे अशी टीप मार, असं हे कर." करायची गरज नाहीये. त्यांना एकदा सांगितलं, त्यांनी बघितलं, अच्छा मशीन अशी चालवायची, असं-असं करायचंय. त्याचे हे बेसिक गोष्टी आहेत या. एवढ्या केल्या की संपलं. मग मी मला पाहिजे ते डिझाइन, पाहिजे तसं शिवण, पाहिजे तो आकार, पाहिजे त्या गोष्टी मी करू शकते. तर हे झालं ज्ञान. आणि जे ऑलरेडी त्या व्यक्तीकडे आहे ते आहे कौशल्य, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्किल असं म्हणतो. आपण म्हणतो, "अरे, या व्यक्तीकडे हे चांगलं कौशल्य आहे." तर चित्रकला वर्गामध्ये, शाळेमध्ये असताना 50 मुलं असायची आमच्या वर्गामध्ये. 50 मुलींची शाळा, मुलांची शाळा. 50 मुलांना त्या मॅडम तेच शिकवायच्या. एक समान. पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळेच सुंदर पेंटर होते. सगळीच मुलं पटकन पिकअप करून एकापेक्षा एक चित्र काढायला सुरुवात सगळ्यांनी केली, असं नाही होत. त्यातली काही ठराविक मुलं असतात जी चांगली चित्र काढतात आणि काही मुलं असतात त्यांना जमत नाही. म्हणून तर मग मार्क्स सिस्टीम आली ना, की मग तुम्हाला ठीक आहे, त्याच्या त्याच्या कलेनुसार 10 पैकी तुला एवढे मार्क, तुला एवढे मार्क, तुला 100 पैकी, म्हणजे हे सगळं जे आलं मार्किंग सिस्टीम ही कशामुळे आली? तर प्रत्येकाची त्या क्षेत्रात असलेलं त्याचं कौशल्य. आणि काही मुलं थोडंसं ज्ञान मिळवून, थोडं त्याला पॉलिश करून, थोडी धूळ स्वच्छ करून त्याच्यामध्ये पारंगत होतात. पण काही जणांना वेळ लागतो आणि तेच ते दुसऱ्या क्षेत्रामध्ये टॉपवर असतात. तर ह्याचा अर्थ काय, की हे जे आपण म्हणतो ना, "अरे, कसं काय ह्याला लवकर एकाच झटक्यात समजलं?" कारण कुठेतरी सबकॉन्शियसमध्ये, अवचेतन मनामध्ये ती गोष्ट त्या जीवानी आधी केलेली, म्हणून त्याला ते असं पटकन घेता आलं. आपण त्याचं खूप कौतुक करतो, "अरे, हे आहे, हे आहे." आणि त्याला सुद्धा कळत नाही, त्या जीवाला सुद्धा कळत नाही, की कसं काय मला एवढं सगळं जमतंय. आणि त्याला आवड निर्माण होती जास्त करून. आणि मग तो नंतर बाकी सगळ्या एक-एकदा होतं बघा, मुलं पण, लहान मुलं सगळं सोडून एकाच गोष्टीच्या मागे लागतात. आजकाल मुलांना डान्स आणि गाणंच खूप करावंसं वाटतंय. म्हणजे सिंगिंग आणि फक्त डान्स करणं, हे लहान मुलांना आवडतं जास्त आजच्या पिढीला. तर ह्याच्या मागे पण कारण आहेत, की ते त्यांच्यामध्ये आवड निर्माण होणं आणि ते त्याच्यामध्ये पुढे जाऊन कौशल्य घेत जातात, अजून ज्ञान घेत जातात. तर हे वाक्य मला आज खूप आवडलं, की आत्म्याकडे ऑलरेडी ते कौशल्य आणि ते शहाणपण आणि ते स्किल ते असतं. तो फक्त ह्या जन्मामध्ये येऊन, या देहामध्ये येऊन तो फक्त ज्ञान मिळवतो, माहिती मिळवतो. आणि ते जे काही कौशल्य आहे त्याच्याकडं त्याला पॉलिश करतो. आता हे सगळं केल्यानंतर
तो जर ते न करता दुसरंच काहीतरी करत असेल, तर त्याचा जो मूळ पर्पज आहे, मूळ उद्देश आहे, तो सोडला. मला हे करायचं होतं या जन्मामध्ये. आणि ह्या मार्फतच कदाचित मी लोकांमध्ये जनजागृती, लोकांमध्ये ती एक अवेअरनेस, हे सगळं माझं माझा उद्देशच तो आहे, की ह्या जन्मामध्ये कदाचित मी एक चांगली चित्रकार म्हणून उदयाला येईन. एक चांगली चित्रकार म्हणून मी पुढे जाईल. मग माझं फेसबुक पेज, मग माझे फॉलोअर्स, मग मला भरपूर डिझायनिंगचं काम मिळेल. मग मी एक मोठी बॉलिवूडमध्ये समजा, हॉलिवूडमध्ये मोठ्या लेवलला म्हणजे जागतिक स्तरावर मी एक मोठी डिझायनर म्हणून काम करेन. हे माझं उद्देश घेऊन मी जन्माला आले या जीवा रूपामध्ये. आणि इथे येऊन झालं काय? माझं डिझायनिंग छान आहे. मला कळलं, अरे आपल्यात ही कला आहे, बेस्ट आहे. त्यानुसार मला सगळं सुरुवात पण झाली. पण घरून विरोध व्हायला लागला. मग काय होणार? त्या घरून जो विरोध होतोय त्या आत्म्याची तडफड सुरू होणार त्या जीवाची. का? माझा उद्देशच पूर्ण होण्याकडे माझी वाटचालच नाहीये. मी जन्म तर ह्याच्यासाठी घेतलाय की मी ह्या जन्मामध्ये एक मोठी सेलिब्रिटी होणार आहे. माझे भरपूर फॉलोअर्स असणार आहेत, लाखो करोडो. हे माझं जीवाचं उद्दिष्ट आहे. मला पैसा कमवायचा आहे. मला करोडोमध्ये पैसा कमवायचा आहे. पण घरातून साथ नाही मिळत आहे. मग समजा हळूहळू साथ मिळायला लागली. आणि तो जीव ऍडमिशन घेतलं, सगळं झालं त्या कॉलेजमध्ये, सगळ्या त्या दृष्टीने पावलं उचलायला लागला. पण मध्येच काय झालं, कॉलेजमध्ये कुणाच्या तरी प्रेमात पडलं. आणि अम, एवढं शिक्षण घेतल्यानंतर करिअर्स करायचं सोडून लग्न करून घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून बसला. झालं. पुन्हा त्याचा ट्रॅक असा ठरला होता की मला माझं नाव हे सगळं कमवायचंय. पण ती व्यक्ती पुरुष असेल, स्त्री असेल, आपण स्त्री समजू, की घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून बसली, मुलं बाळ झाले, आणि तिचं जे डिझायनिंग डिझायनिंग होतं ते सगळं संपलं त्या गोंधळामध्ये. आणि ती अजून फक्त मुलाबाळांचं घरचं आणि छोटासा जॉब कुठेतरी करते. काय होईल? समजतंय की ह्या जीव कसा प्लॅन करून येतो सगळ्या गोष्टी. आणि मग त्याला असं वाटतं, मी अजूनही मग ती आतून तडफड सुरू होती. मग ती चिडचिड सुरू होती. मग घरामध्ये भांडणं व्हायला लागतात. मग कळतच नाही की कुठे प्रॉब्लेम आहे. मग पत्रिका घेऊन पळापळी सुरू होती की नवरा बायकोचं जमत नाहीये, जमत नाहीये, जमत नाहीये. मग गोष्टी घटस्फोटापर्यंत येतात, तुटण्यापर्यंत येतात. त्याच वेळी हे सगळं होत असताना हे दोघं सेपरेट होतात. आणि त्यावेळी कुठंतरी त्या जीवाला म्हणजे त्या मुलीला थोडासा वेळ मिळाला समजा. आणि त्यातून एक काहीतरी कुणाची तरी ओळख होती, काहीतरी होतं. आणि अशी जंप घेती ती. आणि ती जिथं आहे तिथून ती डायरेक्ट सिनेमा क्षेत्रापर्यंत पोहोचती. तिचे डिझाईन्स पोहोचतात कुठल्या तरी मार्गाने. आणि तिचं नाव थोडंसं सोशल मीडियामध्ये, फेसबुकमुळं, इंस्टाग्राममुळं, अशा सगळ्या प्लॅटफॉर्ममुळं थोडंसं नाव वर यायला लागतं. लोक ओळखायला लागतात. कशामुळे झालं? नवऱ्यापासून वेगळी झाली. दुःख. आणि दुःख आणि जबाबदारी, की आपल्याला आता पैसा कमवायचा आहे. ठीक आहे. मग हे नवऱ्यापासून वेगळं होणं, आणि मग त्याच्यानंतर ती नावारूपाला येते आणि मग स्वतःचं क्षेत्र निर्माण करते, स्वतःचं अस्तित्व, आणि मग त्याच्यातून पैसा कमवून तिला थोडं थोडं फेम मिळायला लागतो. मग हळूहळू ती अजून पायऱ्या चढत जाते. ठीक आहे. मग आता मला सांगा, हा तिचा प्रवास, तिचा जे उद्देश होता त्या आत्म्याचा, की मला माझं नाव कमवायचंय, मला खूप पैसा, तो अनुभव घ्यायचा मला या जन्मामध्ये. मागच्या जन्मी मी खूप दारिद्र्याचा अनुभव घेतला, खूप गरिबीचा अनुभव घेतला. या जन्मामध्ये मी स्वकष्टातून उदयाला येणार आहे. स्वकष्टातून. ठीक आहे. मला माझ्या आई बापाचं वरदहस्त नकोय, मला कुणाची उपकार नकोय. मी ह्यावेळी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वानी मी कशी यशस्वी होणार, हा अनुभव मला घ्यायचा आहे. ते सुख मला घ्यायचंय, त्या भावना मला सगळ्या अनुभवायच्यात. आणि ह्याच्यातून तिचा प्रवास घडतो. आणि त्यामध्ये पण ती जर नवऱ्याबरोबर तशीच चिटकून तेच करत करत राहिली असती रोज उठून घरातली कामं, तर तिचा हा जन्म सुद्धा ज्या उद्देशाने तिने जन्म घेतलाय, जे तिला सगळं अनुभवायचंय, ते तसंच वाया गेलं असतं. आणि पुढचा तिला दुसरा अजून एक जन्म घ्यावा लागला असता. मग त्यामुळं सगळं ब्रह्मांड, तिचं सबकॉन्शियस माइंड, हे सगळं काय करतात, लागतात कामाला. थोडंसं दुःख होईल, नवऱ्याबरोबर भांडण तंटे होतील, वेगळी होईल, सगळं लोक नावं ठेवतील, सगळं होईल. पण ते थोडासा पॅच तिचा गेला, पण त्याच दुःखातूनच तिला तिचा पुढचा मार्ग मिळाला. म्हणून आपले संत नेहमी सांगायचे, कधीही कुठलं संकट आलं, त्याला लगेचच वाईट म्हणून त्याला टॅग लावू नका. कारण कुठल्याही येणाऱ्या सफरिंग मधून, कुठल्याही येणाऱ्या आव्हानातून, कुठल्याही येणाऱ्या संकटातूनच आपली प्रगती होते. कारण आपण जेव्हा
म्हणतो ना रॉक बॉटम, आपण एकदम खाली आदळतो, पडतो, एकदम पूर्ण छिन्न विछिन्न शून्याला येतो. तिथून खरं तर तुम्हाला खूप पुढे जायचा चान्स आहे. पण लोक काय करतात, जिथं आदळतात, पडतात, संपला विषय. तिथं ते देवाला नावं ठेवायला सुरू करतात, तिथं सगळं हरल्यासारखं संपलं म्हणजे देह तर आहे हे पण विसरतात की श्वास चालू आहे माझा. तिथंच संपल्यासारखं, आणि तिथून ते पूर्ण विस्कळीत होऊन जिथं आहे तिथंच थांबून राहतात. खरा तर प्रवास तिथून करायचा आपल्याला. कारण जे काही आपल्या समोर संकट आली ती आपल्याला म्हणतात ना शक्ती देतात, स्ट्रेंथ देतात. ते का म्हणतात ते ह्याच्यासाठीच. कारण तुम्हाला जोपर्यंत धक्का बसत नाही तोपर्यंत तुम्ही त्या चक्रातनं बाहेरच येणार नाहीत. आणि त्या बाईला, जी एवढा मोठा प्लॅन घेऊन आली, आपल्या सोल प्लॅन, आपल्या आत्म्याचा, की मला हे करायचंय, मला ते करायचंय, जन्म घेतल्यानंतर मी हे अनुभव करेन, मी श्रीमंती अनुभव करेन, मी फॉलोअर्स मला माझ्या मागे एवढे लोक मला फॉलो करतात, ते सुख काय असतं, ती भावना कशी असते, ते मला अनुभव करायचंय. म्हणून ज्या हिरो हिरोईन आपण जे म्हणतो खरं की नावं ठेवतो किंवा काय, पण ते सगळे प्लॅन घेऊन आलेले असतात. ते जर त्यांनी जर केलं नाही, अमिताभ बच्चन यांनी जर ते केलं नसतं, तर त्या साधारण एखादा कुठला तरी साधारण हिरो म्हणून राहिले असते समजा, तर त्यांचा आत्मा असा आतून जीव त्यांचा हे झाला असता. कारण त्यांचा प्लॅनच तसा होता की सगळ्यात म्हणतो ना मेगा स्टार, की जो म्हणजे पिढ्यान पिढ्या लक्षात राहील अशी एक व्यक्ती बनून मला जायचंय. आणि हे सगळं डिवाइन प्लॅनिंग आणि त्यांचं जे स्वतःचं प्लॅनिंग असतं आणि त्यानुसार तुम्ही कृती करणं पण गरजेचं आहे. तर नुसतंच बसून तुम्ही जर मला माझा प्लॅन असा आहे आणि मला दैवी साथ यांनी बसतो मी निवांत, असं चालत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये की तुमचा प्लॅन तुम्ही काय आत्मा म्हणून घेऊन येता, सोबत तुम्ही काय त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय, आणि तुम्ही किती विश्वास ठेवताय. ज्या क्षणी तिचं नवऱ्यापासून सेपरेशन झालं, त्या क्षणी तिने कुणाला दोष द्यायला सुरुवात केली. त्यावेळेस ती डगमगली का, की ठीक आहे जे झालंय आता त्याच्यातनं माझा विश्वास आहे, झालंय ते चांगलंय, असं म्हणून पुढे गेली का. तर जे आपण इतके दिवस ऐकत होतो, तर हे सगळं त्याच्याशी जोडून बघा जराशे हे डॉट्स. हा घरचा अभ्यास मी तुम्हाला सगळ्यांना देते. मला खरंच आज हे एवढं बोलायचं नव्हतं, पण मला ही गोष्ट आत्ता तुमच्याशी बोलताना आपोआप आली असं समजा. मला पण माहित नाही का आली, पण मी फक्त थोडं सांगणार होते की आत्म्याचं जे ज्ञान असतं तो कसा घेतो जीवाच्या रूपाने, आणि ते आपलं कौशल्य ऑलरेडी आपल्याकडे असतं. पण ही गोष्ट माझ्या समोर आली, तर ह्याचं कारण मला माहित नाही, कुणासाठी तरी असेल ती उपयोगाची. पण म्हणून आपल्या समोर असलेल्या आयुष्यातल्या प्रत्येक संकटाला आपण एक संधी म्हणून बघा, एक ऑपॉर्च्युनिटी बघा त्याची, आणि ती सुरुवात असते आपली. तिथं थांबू नका. हे जे आपले संत सांगायचे, कधीही त्या गोष्टीला नावं ठेवू नका. माझ्या आयुष्यात संकट का आली देवा म्हणून कधी रडायचं नाही. कारण ती संकट तुम्हाला हलवतात, ढकलतात. आणि ती जर जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आपण हालत नाहीत जागेवरून, आपण तेच करत बसतो. एक जॉब सुटला, एक जॉब सुटला, एक जॉब सुटला म्हणून रडत 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 बसलेली एखादी समजा व्यक्ती, एखादा पुरुष असेल, अचानक जॉब गेला, जॉब गेला, जॉब गेला, आणि त्याला खूप वाईट वाटत असेल, मी एवढ्या मेहनतीने जॉब केला पण माझा जॉब का गेला, मी एवढं केलं, आयुष्यभर कष्ट केले, मला त्याचं हे फळ मिळालं. पण तो जॉब गेल्यानंतर ती व्यक्ती एक बिझनेस चालू करते त्या रागारागात. आता काहीतरी तर पैसा जर कमवायचा आहे, करून दाखवू आपण, आणि एक बिझनेस चालू करते. हळूहळू हळू ती पुढं पुढं जाते, आणि त्याच्यातून एक मोठा टर्न ओव्हरचा एक बिझनेस ती त्याच्यामध्ये कन्वर्ट होतं. पण हे सगळं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे सगळं घडत असताना ती व्यक्ती जर काय म्हणतात, त्याचा मोटिव्ह काही का असे ना, पण ते काम तरी करते, कृती तरी करते. आणि मग नंतर शेवटाला आल्यानंतर कधी बरं झालं माझा जॉब सुटला. मी जॉबसाठी बनलोच नाहीये, मी नोकरीसाठी नाहीच आहे. माझा स्वतःचा व्यवसाय हा मला जितकं आज फ्रीडम देतोय, स्वातंत्र्य देतोय, ते मला नोकरीत कधीच मिळालं नाही. मी कायम अडकून बसलो, मी कायम नातेवाईकांपासून लांब, सगळ्या गोष्टींना अ, मला त्याग करावा लागला. ह्या सगळ्या गोष्टी त्याला नंतर समजायला लागतात. ठीक आहे. तर हे प्रवास आपण अनेक आपल्या आजूबाजूला समाजामध्ये, आपल्या घरामध्ये बघितले असतील तुम्ही लोकांचे. तर फक्त कसं आहे ना, त्याचं रिअलायझेशन नंतर होतं. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी उशिरा समजतात. असं म्हणतात ना, की काही गोष्टी तुम्हाला नंतर समजतात, ती वेळ निघून गेलेली असते. त्यामुळं प्रत्येक क्षणासाठी, आपल्या आयुष्यात असलेल्या आजच्या दिवसासाठी, आत्ताच्या ह्या क्षणासाठी, कशी का लोक असेनात आपल्या सोबत, त्या लोकांसोबत आपण काय केलं आपल्याला माहित नाहीये. आज तुम्ही जे त्यांच्याबरोबर त्यांच्याकडून जो त्रास सहन करताय, तुम्ही त्यांना ह्याच्या दुप्पट त्रास दिला असेल. म्हणून आपले संत जे सांगतात ते डोळे मिटून शब्दांवर लक्ष ठेवा.
ते काय त्यांनी सांगितले दासबोधामध्ये, काय त्यांनी सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये, ते कळणार नाही आपल्याला. असं वाटेल आम्हाला पटत पण नाही, आम्हाला ऐकायचं पण नाही. पण एक अशी वय वय येतं, आपलं स्टेज येते आपल्या आयुष्यात, की जिथं असं वाटतं, अरे बापरे, काय लिहून ठेवलंय ज्ञानेश्वर माऊलींनी, काय गीता सांगते आपल्याला, काय दासबोध सांगते आपल्याला, हे कुठून आलं सगळं हे. आणि त्यावेळेस आपण कृतकृत्य होतो की थँक्यू देवा, तू हे केलंस माझ्या आयुष्यात, माझा हा बिझनेस बंद पडला, माझी नोकरी बंद पडली, थँक्यू. आणि त्याचे एक जिवंत उदाहरण मी, कुणाचंही तत्वज्ञान मी कुणालाही कुणाचं ऐकून सांगत नाहीये. मी पण त्यातनं गेलेली, की जेव्हा मी खूप रडले, जेव्हा मी जॉब सोडला होता, एका दिवसात निर्णय घेऊन मी घरात बसले. आणि मग मला खूप वाईट वाटलं, की एवढे वर्ष जॉब केला, एवढं सगळं झालं, पण ही वेळ माझ्यावर का आली, की मला मला ऑपॉर्च्युनिटी मिळत होती समोरून, पण मलाच इच्छा होत नव्हती जॉब करायची. मला काय माहिती पुढे माझा एवढा प्रवास वाढवून ठेवलाय. मी खूप त्यावेळेस दुःखी झाले. मला आज बरोबर आज 1 तारीख आहे. मला जॉब सोडून त्यावेळेस बरोबर हेच दिवस होते साधारण, जेव्हा मी माझा तो पूर्वीचा जॉब सोडला होता. आणि मला तो दिवस नेहमी आठवतो, जेव्हा मी आल्या आल्या घरी आल्या आल्या सगळे माझे कपडे बिपडे कपाटातून काढून फेकून दिले होते, सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकल्या होत्या. खूप आदळआपट केली होती घरामध्ये, की मी एवढी मेहनत घेतली 9 वर्ष माझ्या आयुष्यातली, 9-10 वर्ष सगळ्या शिफ्ट मध्ये कामं वगैरे सगळं, एवढे क्लायंट वेगवेगळे, युके इकडचे तिकडचे सगळे हँडल केले, आणि मला काय मिळालं. आणि मला आत्ता जो समाधान आणि जो आनंद आणि जी शांती माझ्या मनाला मिळती, ती करोडो रुपये देऊन सुद्धा मी कधीही मिळवू शकले नसते, जे मला आज ध्यानामुळं आणि या साधनेतून मिळतंय. आणि अनेक गोष्टी शिकायला मिळतात. मी खूप काही काही नवीन नवीन गोष्टी शिकते. माझ्या दिवसातला एक आणि एक सेकंद हा पूर्णपणे माझ्या आवडीच्या गोष्टींसाठी मी खर्च करते. त्यामुळं मी त्यासाठी जेव्हा मला ह्या गोष्टी समजायला लागल्या, म्हणून मी त्याचे एकही असा सेकंद म्हणा, एकही दिवस असा किंवा एकही मिनिट असं जात नाही की मी त्याचे आभार मानत नाही. आणि आता त्यामुळं इतका विश्वास बसलाय, की जे होत आहे ते सगळं चांगलं आहे. घरामध्ये काही तुटलं, फुटलं, पैसे भरावे लागले, कुठे दंड बसला, कुठे काही झालं, तरी सुद्धा मी त्या गोष्टींचे आभार मानते. थँक जे केलं ते थँक पैसे गेले माझे, कुणाला कुणीतरी मला फसवलं तरी सुद्धा मी थँक्यू म्हणते. तर इतक्या गोष्टी शिकवल्या जातात. फक्त आपण आपले डोळे म्हणतात ना, म्हणायचे ना, की तुम्ही जागृत राहा, डोळे उघडे ठेवा. तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, की होत आहे, वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे काय सांगतायत आपल्या सुषमाबाईंनी, काय सांगितलंय. एक एक शब्द ऐकून घ्या. ज्ञानेश्वरी, दासबोध आहे, तुकाराम महाराजांच्या जे त्यांचे अभंग आहेत, त्यामध्ये पण खूप अर्थ दडलेले आहेत. एकनाथ महाराजांचे आहे, तर आपलं संत साहित्य इतकं सांगून गेलं आपल्याला. काही गोष्टी त्यावेळेस पटत नाहीत, पण त्या हळूहळू आपल्या समोर आणल्या जातात. तर जशी त्या स्त्रीची कथा आहे, जसा तिचा प्लॅन होता त्यानुसार ती पोचली, पण त्याच्यासाठी तिला धक्के द्यावे लागले, कारण ती उठतच नव्हती. त्याच्यातच अडकून बसली होती. आत मात्र जीवाची तडफड होती, पण त्या दृष्टीने काम होत नव्हतं. मग एकच धक्का ब्रह्मांड असा देतं, दोघांमध्ये वादविवाद होतं. मग तिचा नवरा पण त्याला कारणीभूत आहे ना, त्याला पण थँक्स म्हणले पाहिजेत. कारण तो कुठल्या तरी मार्गाने तिच्याशी भांडणं सुरू होतात, हे व्हायला लागतं, मग ते दूर व्हायला लागतात, वेगळे व्हायला, आणि मग तिला वेळ मिळतो त्याच्यासाठी. तर म्हणून असं म्हणतात, की तुमच्या सोल प्लॅनमध्ये, तुमच्या आत्म्याच्या प्लॅनमध्ये तुमचे कुटुंबीय सगळे सहभागी असतात. तुम्हाला भेटणारा एकन एक व्यक्ती तुमचा आत्म्याचा प्रवास, उद्देश, पर्पज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करतो. भांडून देखील आपल्याला वाटतं हा तर व्यक्ती भांडतो माझ्याशी, हा काय सहकार्य करतो, पण तो भांडतो म्हणून मला दुःख होतं, म्हणून मी रडते, म्हणून मी निराश होते, आणि म्हणून मी देवाला शरण जाते. देवाकडनं नाही काम होते, मग मी ध्यानाला लागते, मग मी साधनेत येते. आणि मग माझी साधना सुरू झाली, की माझा आत्मप्रवास सुरू झाला. मग थँक्स आपण कुणाला म्हणलं पाहिजे? स्वतःला, भगवंताला, आणि त्या लोकांना ज्यांनी माझ्यावर ही वेळ आणली. ठीक आहे. त्यामुळं काही गोष्टी आता खूप दुःखात असतील, आपल्या चॅलेंजेस असतील आपल्या आयुष्यात, पण थँक्स म्हणा. हे सगळं आपल्याला कुठेतरी घेऊन जाणार आहे. ठीक आहे. शीतलताईंनी लिहिलं, आजचा विषय माझ्यासाठी आहे. आय एम गोइंग थ्रू ऑल दिस थिंग्स. मी एकच सांगते शीतलताई, मी तितकं तुमच्या म्हणजे प्रत्येकाचं ज्ञान जे आहे ना, ते वेगवेगळं आहे. प्रत्येक जण आपापल्या लेवलला खूप ज्ञानी माणूस आहे. खरंच सांगते, कारण माझे अनुभव तुमचे अनुभव नाहीयेत. तुम्ही जे सहन करताय ते माझं नाहीये. त्यामुळे प्रत्येकाकडे इतकं भांडार आहे आता ज्ञानाचं. मी एकच सांगेन, की जे काही अनुभव येतात त्यामध्ये आपण फक्त आणि फक्त रोज उठल्या उठल्या फक्त आभार मानायचे आणि विश्वास ठेवायचा. जितके आपण आभार मानू इतके आभार मानू,
की ती परिस्थिती आपोआप निवळून जाते आपल्या आयुष्यातनं. कारण ती तेच शिकवायला आपल्याला आलेली असते. आणि तोपर्यंत जो सायकल जी असते ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत ती परिस्थिती निवळत नाही. जोपर्यंत तुम्ही धडे घेत नाहीत त्याच्यातनं, जे काही तुम्हाला शिकवायचं आहे तुमच्या आत्म्याला. त्यामुळं हे जे तुम्ही ह्याच्यातनं जाताय, ह्यातनं प्रत्येक व्यक्ती रोज कुठल्या ना कुठल्या वेगळ्या रूपाने जाते, वेगळा अनुभव घेऊन. ठीक आहे. तर आम्ही फक्त एवढंच आहे की हिंमत हारू नका, विश्वास सोडू नका. तो प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत आहे. पण तो काही करू शकत नाही, कारण हे सगळं आपल्यालाच अनुभव करायचं असतं. म्हणून आपलं एकच काम आहे की प्रार्थना करायची, आभार मानायचे आणि आपली साधना सुरू ठेवायची. ठीक आहे. तर आपण सगळेजण आज रेकी घेणार आहोत. रेकीसाठी सगळ्यांनी, मी पाठवते संध्याताई, रेकॉर्डिंग पाठवते. तर आपण सगळ्यांनी आपलं हात आहेत ना, ते असे एकमेकांवर घासून थोडे गरम करा. थोडेसे गरम गरम होऊ देत त्यांना. घर्षण करा आपल्या हातांचं. रेकी ही प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने घेतो. आपण ह्या पद्धतीने आपल्या ग्रुपवर करतो. हात थोडे गरम झाले असतील, आकाशाकडे आपले हात धरायचे. आज आपण वरच्या चक्रातून रेकी सुरुवात करू. हे रेकी शक्ती, माझ्या हातात या आणि मला पूर्ण बरं करा. हे रेकी मा, माझ्या हातात या आणि मला पूर्ण बरं करा. हे रेकी शक्ती, माझ्या हातात या आणि मला पूर्ण बरं करा. आपले दोन्ही हात आपण कपाळावर असे ठेवू. एक हात पुढे, एक हात मागे असंही ठेवू शकता, किंवा दोन्ही हात या पद्धतीने पुढे पण ठेवू शकता. 3 मिनिटं आपण आज्ञाचक्रावर रेकी देऊ. हाताची बोटं अशी एकमेकांना चिटकून ठेवा. हाताला कळ लागली समजा, तर एक हात तुम्ही खाली ठेवू शकता, दुसरा हात वरच ठेवा. आपल्या सोयीनुसार दोन्ही हात आपल्या कपाळाच्या भागावर. मी 3 मिनिटाचं म्युझिक प्ले करते. प्रत्येक 3 मिनिटांनी बेल वाजेल. आज्ञाचक्र आपल्याला निर्णय घ्यायला मदत करतं. कुणाला डोळ्याचा, कपाळाचा, डोकेदुखीचा खूप त्रास असेल, त्यांनी रोज आपल्या आज्ञाचक्राला या पद्धतीने आपले तळहात आपल्या कपाळावर ठेवायचे आणि रोज किमान 10 मिनिटं फक्त आपल्या कपाळावर लक्ष देऊन शांत बसायचं. त्याआधी आपल्या हातामध्ये रेकी शक्तीला बोलवायचं, आपल्या गुरुजनांना बोलवायचं. ज्यांना चिन्ह आठवतायत त्यांनी रेकीच्या 3 चिन्हांना आपल्या डोळ्यासमोर आणा आणि कल्पना करा आपल्या हाताद्वारे ही 3ही चिन्ह आपल्या कपाळांमध्ये आत जात आहेत. छोकुरे, छोकुरे, छोकुरे. प्युरिफाय, प्युरिफाय, प्युरिफाय. त्या चिन्हाला आपण सांगायचं की तू काय करायचंय, तर शुद्ध करायचंय, स्वच्छ करायचंय माझं आज्ञाचक्र. सेहेकी, सेहेकी, सेहेकी. संतुलन, संतुलन, संतुलन. माझ्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होत आहे.
माझ्या विचारांमध्ये स्पष्टता येत आहे. अशा प्रकारची वाक्य, संकल्प वाक्य आपण आपल्या आज्ञाचक्राला देऊ आणि आपला उजवा हात आता आपल्या गळ्यावर उजव्या बाजूला आणि डावा हात डाव्या बाजूला ठेवू. कुठल्याही क्षणी आपल्या हाताला कळ येत असेल तर आपला हात एक खाली ठेवा आणि एका हातानेच गळ्याला रेकी देणं सुरू ठेवा. आपला गळा म्हणजे आपलं बोलण्याचं साधन आहे, व्यक्त होण्याचं साधन आहे. आणि व्यक्त आपण केवळ बोलण्यातून शब्दांद्वारेच होत नाही, अनेक कलांच्या माध्यमातून होतो. संगीत असेल, गाणं असेल, नृत्य असेल, चित्रकला असेल, शिवणकाम असेल, ह्या सगळ्या कलांपैकी आपल्याला जे काही आवडतं ते आपण केलंच पाहिजे, कारण ते आपल्या आत्म्याचं कौशल्य आहे. जे काही आपल्याला आतून करावंसं वाटतं ते आपण जरूर ऐकलं पाहिजे. मी वेगवेगळ्या साधनांमार्फत व्यक्त होते. माझ्या थायरॉइडच्या ग्रंथी संतुलनात येत आहेत. गळ्याचं कुठलंही इन्फेक्शन असेल, थायरॉइडचा त्रास असेल, तर मी रोजच्या रोज मधमाशीप्रमाणे असा उच्चार करावा आणि असा उच्चार करत करत आपल्या गळ्यावर लक्ष केंद्रित करावं. केवळ हमिंग बर्ड जसा असतो, जो असा असं करत असतो, केवळ त्याप्रमाणे आपण आपल्या या चक्राला रोजच्या रोज सगळ्या पेशी आपण ऍक्टिव्ह करू शकतो. इथं जे काही ब्लॉकेजेस आहेत ते दूर व्हायला लागतात आणि आपल्या हातांद्वारे रेकी सुद्धा आपण त्याच वेळी देऊ शकतो. आपल्याला जाणवेल आपल्या वाणीमध्ये एक प्रकारचं प्रभुत्व आलेलं आपलं. आपण बोललेल्या गोष्टी लोकांवर प्रभाव पाडतायत. अशा अनेक बदल आपल्याला जाणवतील आणि 3 मिनिटांच्या ह्या रेकीनंतर आपला उजवा हात आता अगदी सावकाश उचलून आपल्या छातीवर उजव्या बाजूला किंवा छातीच्या मध्यभागी ठेवा आणि सोबतच डावा हात उचलून छातीच्या डाव्या बाजूला किंवा मध्यभागी उजव्या हातावर ठेवा. प्रत्येक चक्रावर आल्यानंतर आपल्याला केवळ आणि केवळ एकाग्रता आणायची आहे. जिथं कुठला आपला हात स्पर्श करतोय त्या भागावर आपल्या छातीमध्ये आत जा. जिथं आपला हात ठेवलाय, जिथं श्वास जाणवतोय, आपल्या हातातून रेकी शक्ती वाहत वाहत छातीच्या सगळ्या भागाला ऊर्जा द्यायचं काम करतीये. हिरव्या रंगाची कल्पना आपण इथं करू शकतो. माझं हृदय त्या सर्व व्यक्तींसाठी प्रेमाने आणि करुणेने भरलंय. ज्या व्यक्ती मला त्रास देतात, ज्या प्रेम करतात, प्रत्येकाचा एक रोल आहे माझ्या आयुष्यामध्ये. ही सगळी पात्र
हे सगळे रोल मीच त्यांना करायला सांगितलेत माझ्या प्रवासामध्ये. त्यामुळे मी त्यांना क्षमा करते आणि माझ्या हृदयातून प्रेम पाठवते. आपल्या हृदयातून आज आणि नेहमीच आपल्या या आयुष्यासाठी आभार माना परमात्म्याचे, त्या भगवंताचे. आपले जर कोणी गुरु असतील त्यांचे. मिळणाऱ्या आपल्या प्रत्येक श्वासासाठी, अन्नासाठी. आज दिवसभर आपण जे अन्न ग्रहण केलंय, जे पाणी, हवा, या सगळ्यांसाठी. आपल्या हातातून वाहणारी ही अद्भुत ब्रह्मांडाची दिव्य अशी रेकी शक्ती, हिचेही आभार मानू. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या आत्ता या क्षणाला आभार माना. आणि आपला उजवा हात आता आपल्या पोटावर उजव्या बाजूला, डावा हात उचलून डाव्या बाजूला. मणिपूर चक्रावर आपण दोन्ही हातांनी रेकी द्यायचं काम करतोय. आपल्या पोटामध्ये हात आत जा, अगदी पाठीच्या मणक्यापर्यंत आपलं पोट गोलाकार आपल्याला सगळं जाणवलं पाहिजे. जेव्हा आपण रेकी देतो तेव्हा आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासांवर आणि त्या भागावर पाहिजे. बाकी सगळं काम रेकी माता करते, आपली आई. पूर्ण लक्ष आपल्या पोटावर. आपला आत्मविश्वास वाढत आहे, हा संकल्प द्या. माझा आत्मविश्वास वाढतोय. माझे पैशाचे सर्व काम सहजपणे होतंय. पैसा अगदी सहजपणे माझ्याकडे आकर्षित होतोय. मी पैशांचं चुंबक आहे, हा संकल्प अगदी विश्वासाने द्या. मी हर दिशेने पैसा कमवतोय. आपोआप पैशाच्या संधी माझ्याकडे चालून येत आहेत. भीतीपोटी म्हणायचं नाहीये, घाबरून म्हणायचं नाहीये, काळजीपोटी म्हणायचं नाही. अगदी विश्वासाने म्हणायचंय, पूर्ण विश्वासाने, ताकदीने, शक्तीने, की मीच आहे परमात्म्याचा अंश. त्यामुळे मी सुद्धा तितकाच शक्तिशाली आहे, समृद्ध आहे. काही सेकंद राहिले असल्यामुळं आपण सत्र इथंच थांबवतोय. पण तरी देखील आपण सगळ्यांनी मूलाधाराला रेकी द्या आणि मगच सत्रातून बाहेर या. मूलाधार चक्र आपल्या मांडीवर दोन्ही हात ठेवून रेकी देऊ शकता. आता आपले हात अजून मणिपूरवरच ठेवू शकता. आणि आता आपले दोन्ही हात एक एक करून आपल्या मांडीवर ठेवा. उजवा हात, त्यानंतर डावा हात. 3 मिनिटांनी तुम्ही सत्रातून बाहेर या. धन्यवाद.